हा ॲक्सिडेंट झाला याला कारणही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि याच्या अगोदर अनेक लोकांना जीव गमवावा लागला याचे कारण कॉन्ट्रॅक्टर आहे. या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं ही अतिशय म्हणजे क्षम्य चूक आहे आणि म्हणून याच्यामध्ये कोणालाही माफी नाही. ज्याची चूक असेल, रस्त्याला लागून अगदी तुम्ही 5-6 फुटावर एवढी मोठी विहीर खोदतात, त्याला कठोरही करत नाही, तुम्ही जमीन लेव्हलला ती विहीर केलेली आहे. मला वाटतं ही अतिशय मोठी चूक आहे आणि म्हणून याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दाखल करू. 8 डेड बॉडी या ठिकाणी आहेत. मला वाटतं 14-15 लोक त्या गाडीमध्ये होते आणि ते अचानक म्हणजे ते जे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, ते सांगत होते की अगदी काही कुठे दणका लागला नाही, झटका लागला नाही, डायरेक्ट विहिरीमध्ये ती गाडी गेली आणि त्यात 5-6 लोकांना वाचवण्यामध्ये, त्यांना 8 लोकांना वाचवण्यात यश आलं 16 लोकांपैकी आणि 8 त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत. त्यात 2 लहान मुलं आहेत, 6 महिन्याची मुलगी आहे, 2.5 वर्षाची आहे. ठेकेदार पण त्या ठिकाणी कोणी नाव सांगतायत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू. त्याच्यावर कोणालाही सोडणार नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी दिंडोरीला असंच झालेलं होतं. त्यांनी कठोर ठेवलं होतं, त्यावर डायरेक्ट गाडी गेली, त्याच्यामध्ये 10 जण 8 मृत्युमुखी पडलेले होते. लहान मुलंच होते. ते शाळेतून गॅदरिंग करून आले. तशाच बिचारे गॅदरिंगच्या वेशामध्ये श्रीराम, कोणी लक्ष्मण, कोणी सीता, कोणी हनुमान, सगळ्या ड्रेसमध्ये जसे तसे मुलं आत गेलेत. मला वाटतं ही अतिशय म्हणजे क्षम्य चूक आहे आणि म्हणून याच्यामध्ये कोणालाही माफी नाही. ज्याची चूक असेल, रस्त्याला लागून अगदी तुम्ही 5-6 फुटावर एवढी मोठी विहीर खोदतात, त्याला कठोरही करत नाही, तुम्ही जमीन लेव्हलला ती विहीर केलेली आहे. मला वाटतं ही अतिशय मोठी चूक आहे आणि म्हणून याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दाखल करू. आज काही सांगता येत नाही. मी पण आता आलेलो आहोत. पालकमंत्री पंढरपूरमध्ये झालेली आहे, काय सूचना? अतिशय दुर्दैवी घटना आहे. 8 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यात बहुतांशी महिला आहेत, लहान मुलं आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आत्ताच जया भाऊंनी सांगितलं की यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. मी आधी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल. दिंडोरीला ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यामध्ये ते लहान 10 मुलं त्या ठिकाणी डायरेक्ट तिथं रस्त्याच्या सेंटरलाच विहीर होती. कठडे दिला नव्हतं आणि फूटभर 6 इंचच असेल आणि त्यामुळे ती गाडी गेल्यामुळे तिथे सुद्धा मोठी घटना 6 महिन्यापूर्वी घडली. तिथे आम्ही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. सदोष मनुष्यवधाचा सीओनवर पण गुन्हा दाखल केला, कारण ते तेवढे त्या ठिकाणी जबाबदार होते. इथे सुद्धा कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि अशा रस्त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत की त्यांना तुम्ही कठडेच करत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विहीर बांधतात पण 3 फुटाचा जर वरती तुम्ही रिंग टाकली त्याला फरक काय पडणार आहे, पण तुम्ही ते करत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतायत, अशा एवढ्या मोठ्या दुर्घटना घडतायत. मला वाटतं सगळ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मी महाराष्ट्रभर आम्ही सांगतो होता की या अशा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी यांच्यावर 3-3, 4-4 फुटाचे कठडे असलेच पाहिजे. 3 फुटापर्यंत तरी असले पाहिजे की जेणेकरून असे अपघात होणार नाही आणि जे करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. भाऊ, त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतुकीचा देखील विषय आहे. तो छोटा हत्ती होता. ऍक्च्युली त्याचा वापर हा माल वाहतुकीसाठी केला जातो, पण त्याच्यामधून प्रवासी वाहतूक सुरू होती. आता आषाढी यात्रा तोंडावर आहे, त्या काळात देखील अशा घटना घडू नये यासाठी काय उपाय? खरं आहे. अगदी छोट्या गाड्यांमध्ये जिथे 5ची कॅपॅसिटी तिथे 10 जण 15 जण जात आहेत आणि इथं तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक देवाला जात आहेत, येत आहेत, या गोष्टी होत आहेत. हे खरं आहे. याला तुम्ही सगळेच जबाबदार आहोत. ही कोणी नाकारून चालणार नाही. पण मला असं वाटतं की आता या गोष्टीचा सुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासनाला आम्ही सूचना देऊ की यापुढे अशी अवैध वाहतूक चालणार नाही. फारच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 5च्या ठिकाणी 15-20 लोक जर बसायला लागलेत तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. हे सर निश्चित पुढे आम्ही काळजी घेऊ. सरकारच्या वतीनं काय मदत? सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये
त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. पण खरं म्हणजे 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, 2 लाख देऊ, पण यापेक्षा जे जीव गेलेत, एकाच घरामधले 6 लोक गेलेत, त्याची 2 मुलं गेलेत, बायको पण गेली, आई पण गेली. मला वाटतं खूप दुर्दैवी प्रकार आहे हा कुठेही त्याची भर जी त्याची काही पैशातून कुठेही भरून निघणारी नाहीये. त्यांच्या वेदना आम्ही ज्यावेळेला बघतोय ते खरं सांगण्याच्या पलीकडे आहे. कॉन्ट्रॅक्टरच दोषी आहे. या रोडचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्यामध्ये वारंवार त्याला सूचना दिल्या, नोटीस दिला, सगळं केलं. प्रत्येक वेळी आदरणीय गडकरी साहेबांनी बैठका घेतल्या, सगळ्या कायद्याचा आधार घेऊन त्यानं आजपर्यंत ज्या रस्त्यामध्ये एवढा प्रचंड अडचणी निर्माण केल्या. हा ऍक्सिडेंट झाला याला कारणही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि याच्या अगोदर अनेक लोकांना जीव गमवावा लागला याचंही कारण कॉन्ट्रॅक्टर आहे. या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडणार नाही. अनेक ब्लॅकलिस्टेड हा वेगळा विषय आहे, तो खूप छोटी कारवाई आहे. याला कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडलं जाणार नाही. यामध्ये जे दोषी असतील, MSRDCचे काही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. डायव्हर्टर नाही, कुठं साईनबोर्ड नाही, कुठं काही नाही तिथं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई होईल. त्या रस्त्यावर अजून एक विहीर त्याच पद्धतीनं आहे, 1.5 किलोमीटर अंतरावर. यापूर्वी तिथं अपघात झाला होता, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. विहिरीवर ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या रस्त्याच्या कडेला असणं उचित नाही. आता असली तरी त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्शन वॉल करणं आवश्यक होतं, झालेलं नाही. त्याच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल. शेतकऱ्यानं याच्याच अगोदर पत्र देऊन माझी विहीर अक्वायर करा म्हणून पत्र दिलेलं होतं आणि त्याला कलेक्टरने उत्तर दिलंय की योग्य न्यायालयात दाद मागावी. ह्या सगळ्या अक्षम्य चुका आहेत. पहिल्यांदा जो अपघात झाला त्याची पण चौकशी होणार त्याबरोबर. बिलकुल चौकशी सगळी होईल आणि या परिस्थितीमध्ये त्याच्यावर कारवाई होईल. जे दोषी होते आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. साहेब, जिल्हाभरात अशा अनेक उघड्या विहीर आहेत, त्याचा देखील सर्वे वगैरे काय प्रशासनामार्फत केला जाणार आहे का? आता सगळ्या कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत. ज्या रोडच्या बाजूला विहिरी आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरने त्या संदर्भात सर्वे करण्याच्या सूचना उद्याच सकाळपासून आपण सर्वे करतोय आणि सगळ्या विहिरी ज्या रोडच्या कडेला आहेत त्या सगळ्या विहिरी शोधून त्या विहिरीच्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल करून किंवा काही ठिकाणी विहीर बुजवावी लागली तरी बुजवायची कारवाई केली जाईल. भाऊ, त्या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. आता दोन्ही गावचे भाळवणी आणि तांदूळवाडीचे ग्रामस्थ आक्रमक आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरवर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, त्यांनी तक्रारी करून देखील लक्ष दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता क्लिअर सांगितलेलं आहे की संबंधित घटनेला संबंधित कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई होईल. याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. 1 महिन्यापूर्वी आपण आढावा बैठक पण त्या संदर्भात घेतलेली होती आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या या रस्त्याच्या कामकाजासंदर्भात. गडकरी साहेबांनी अनेकदा बैठका घेतलेल्या होत्या, पण कायद्याचा आधार घेऊन त्या अनेकदा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यावर कारवाई केली जाईल.